जोपर्यंत खासदार फुटत नाहीत, पवार साहेबांचे खासदार फोडले जात नाहीत, तोपर्यंत अजित पवार गटाला केंद्रामध्ये मंत्रिपद मिळणार नाही. आणि हे मंत्रिपद प्रफुल्ल पटेल यांना हवं आहे. प्रफुल्ल पटेल यांना सांगण्यात आलेलं आहे, जो केंद्रामध्ये मंत्रिपद मिळवण्यासाठी जो कोटा आहे खासदारांचा, तो तुम्ही पूर्ण करा. आणि त्यासाठी तुम्ही किमान पवार साहेबांच्या गटाचे 6 ते 7 खासदार फोडलेत, तर तुमचा एक खासदार तटकरे आणि हा 6वा किंवा हे 7, हे जेव्हा तुमचा आकडा पूर्ण होईल तेव्हाच प्रफुल्ल पटेल यांना मंत्रिपद मिळेल. कळलं? त्याचा महाराष्ट्राला काही उपयोग नाहीये, देशाला काहीच उपयोग नाहीये, किंवा अजित पवारांना उपयोग नसेल. प्रफुल्ल पटेलना मंत्री व्हायचं आहे किंवा सुनील तटकरेंना मंत्री व्हायचं आहे. आणि म्हणून पवार साहेबांचे खासदार फोडण्याचे कसोशीनं प्रयत्न सुरू आहेत. पण हा नीच आणि निर्लज्जपणा झालं ना. तुम्ही ईव्हीएमच्या माध्यमातून विधानसभा जिंकलात ना, जिंकलात तुम्ही, तरी तुम्हाला अजून फोडाफोडीची तुमची भूक भागत नाही, तुमची हवस भागत नाही. त्या देशामध्ये तुम्ही काय चालवलं? याचे फोडा, त्याचे फोडा, कार्यकर्ते फोडा, पदाधिकारी फोडा, आमदार फोडा, खासदार फोडा. या देशाचं भाग्य तुम्ही लिहिणार आहात का नव्यानं काळकुट्ट्याशाहीत? शेवटी भारतीय जनता पक्षाला किती आमदार पाहिजेत, किती खासदार पाहिजेत, त्यांचे भविष्य काय देणार आहेत त्यांना ते, आणि जे जात आहेत सोडून त्यांना काय मिळणार आहे? तुमच्या तोंडावर हाडकच पडणार आहेत ना चघळायला. यात महाराष्ट्राचा स्वाभिमान, अभिमान याचा काय संबंध येतोय का? अजिबात नाही. शरद पवार साहेबांच्या खासदारांना, आमदारांना फोडण्याचे प्रयत्न झाले किंवा होत आहेत असं म्हणूया, याच्यामध्ये मुखवटा कोणाचा गळून पडतोय? देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी आणि अमित शहांचा. अख्ख्या देशामध्ये तुम्ही आयुष्यभर मरेपर्यंत हेच करणार आहात का? तुमच्या सुद्धा तिरड्या उचलल्या जाणार आहेत, लक्षात घ्या, राजकारणातून कधीतरी. तेव्हा तुम्ही काय करणार? या देशाच्या इतिहासामध्ये तुमची नोंद अत्यंत वाईट शब्दामध्ये. आणि अमित शहांचा, अख्ख्या देशामध्ये तुम्ही आयुष्यभर मरेपर्यंत हेच करणार आहात का? तुमच्या सुद्धा तिरड्या उचलल्या जाणार आहेत, लक्षात घ्या, राजकारणातून कधीतरी. तेव्हा तुम्ही काय करणार? या देशाच्या इतिहासामध्ये तुमची नोंद अत्यंत वाईट शब्दामध्ये होणार आहे. या देशाचे वाट लावणारे लोक, या लोकशाहीची वाट लावणारे लोक, या महाराष्ट्राची वाट लावणारे लोक, म्हणून तुमचा इतिहास लिहिला जाईल.